लहान भगत सिंग तो मुलगा ज्याने स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं. खूप वर्षांपूर्वी पंजाबमधल्या एका छोट्याशा गावात एक उत्सुक मुलगा राहत होता. त्याचं नाव होतं भगत सिंग. वुई, पहा मी घोड्यासारखा किती वेगाने धावतोय. त्याला मोकळ्या शेतांमध्ये धावायला, मित्रांबरोबर खेळायला आणि आजोबांकडून गोष्टी ऐकायला खूप आवडत होतं. प्रत्येक संध्याकाळी भगत एका मोठ्या झाडाखाली बसायचा आणि शूरवीरांची स्वातंत्र्याची किस्से ऐकायचा. आणि मग त्या थोर योद्ध्याने जोरात म्हटलं, आम्हाला स्वातंत्र्य हवंय. एक दिवस मीही हिरो बनेन, आजोबा. मी भारतासाठी लढेन. त्याच्या हृदयात देशासाठी अपार प्रेम होतं. तो लहान होता, पण त्याची स्वप्न खूप मोठी होती. एके दिवशी जेव्हा भगत बाजारात चालला होता, त्याला एक असं काही दिसलं ज्यामुळे त्याचं मन खूप दुखावलं. काही ब्रिटिश सैनिक गावकऱ्यांवर ओरडत होते आणि खूप वाईट वागत होते. हे एवढं वाईट वागतात का? ही आपली भूमी आहे, त्यांची नाही. त्या दिवशी भगतने स्वतःशी एक वचन दिलं. मी मोठा झाल्यावर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढेन. मी असं भारत बनवेन जिथे कोणालाही कधीच भीती वाटणार नाही. भगतने मोठं होण्याची वाट पाहिली नाही. त्याने मित्रांसोबत माती आणि काठीने एक छोटंसं स्वातंत्र्याचं किल्ला तयार केलं. चला आपण स्वातंत्र्य सैनिक बनू. तू गार्ड बन आणि मी भाषण देतो. हो, भारत माता की जय. खेळामध्येही भगत नेहमी नेता असायचा. मित्र त्याचं ऐकायचे, आनंदाने आणि धैर्याने त्याच्या मागे जायचे. लहान भगत सिंग मोठा होऊन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला एक थोर योद्धा बनला. पण त्याच्या देशप्रेमाची सुरुवात झाली होती तेव्हा तोही अगदी तुमच्यासारखा एक छोटा मुलगा होता. म्हणूनच गोंडस मुलांनो, हे लक्षात ठेवा, मोठे नायकही कधी काळी लहान स्वप्न पाहणारेच असतात. धिटाई ठेवा, दयाळू बना आणि नेहमी योग्य गोष्टीसाठी उभं राहा, अगदी लहान भगत सिंग सारखं. कथा आवडली का? तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच खरे नायक ओळखण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मेजर कुलदीप सिंह चांदपुरी. नमस्कार मुलांनो, आज आपण एका खऱ्या आयुष्यातील सुपरहिरोबद्दल जाणून घेणार आहोत. भारताच्या अशा शूर सैनिकाबद्दल जो शत्रूने हल्ला केला तेव्हा सिंहासारखा उभा राहिला. त्यांचे नाव होते मेजर कुलदीप सिंह चांदपुरी. मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1940 रोजी मोंटगोमरी, आत्ताचं पाकिस्तान येथे झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांचे कुटुंब चंदीगडला स्थलांतरित झाले. लहानपणी कुलदीप खूपच जिज्ञासू, हुशार आणि देशभक्त होते. त्यांना नेहमीच आपल्या देशाची सेवा करायची होती आणि अभिमानाने भारतीय सैन्याची गणवेश घालायचा होता. कुलदीप यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. हे भविष्याचे सैन्य अधिकारी घडवणारे एक प्रकारचे सुपरहिरो स्कूलच आहे. इथे त्यांनी शिकले, ताकदवान कसे बनायचे, इतरांचे नेतृत्व कसे करायचे आणि काय योग्य आहे यासाठी झुंज कशी द्यायची. ते भारतीय सैन्याच्या पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाले. ही एक अतिशय जुनी आणि शूर रेजिमेंट आहे. आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक आणि शौर्यपूर्ण घटना 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धातील लोंगेवालाची लढाई. लोंगेवाला हे राजस्थानमधील थार वाळवंटातले एक छोटेसे पोस्ट आहे. मेजर कुलदीप यांच्या ताब्यात फक्त 120 सैनिक होते, पण समोर होते 2000 पेक्षा जास्त शत्रू सैनिक आणि टँक्सचा हल्ला करायला येत होते. हे म्हणजे एखादा सिंह एका संपूर्ण जंगलाचा सामना करत आहे. मेजर कुलदीप यांनी आपल्या सैनिकांना ठामपणे सांगितले, आपण माघार घेणार नाही. अखेरचा श्वास असेपर्यंत आपण लढणार आहोत. त्यांचे सैनिक शूर आणि प्रशिक्षित होते आणि कुलदीप यांनी त्यांना आपल्या धैर्याने मजबूत ठेवले. संपूर्ण रात्री त्यांनी आपले स्थान सोडले नाही, शत्रूंना पुढे येऊ दिले नाही. फक्त काही सैनिक आणि कोणतेही टँक्स नसताना त्यांनी संपूर्ण हल्ला रोखला, सकाळी भारतीय हवाई दल येईपर्यंत. त्यांच्या पराक्रम आणि नेतृत्वासाठी मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च वीरता पुरस्कार. मुलांनो, मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांनी दाखवून दिले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्य, नेतृत्व आणि देशप्रेमाने तुम्ही खरे हिरो बनू शकता. म्हणून नेहमी मोठं स्वप्न पहा, शूर बना आणि नेहमी योग्य गोष्टीसाठी उभे राहा. जय हिंद.